लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा होण्यापूर्वीच राज्यात कोकण पदवीधर मतदारसंघावरून वातावरण चांगलंच तापले। ठाण्यातून मनसेनं सोमवारी अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर करत भाजपवर डाव टाकलाय। उमेदवारी जाहीर होताच पानसेंनी येथील भाजपच्या 2 वेळचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधलाय। कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपही आमदार संजय डावखरे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। सध्या डावखरे हे कोकणात प्रचार करत आहेत, तर शिवसेना शिंदे गट देखील या जागेसाठी इच्छुक असल्याचं दिसून येते। असं असताना मनसेनं पानसेंच्या नावाची घोषणा केली आहे। उमेदवारी जाहीर होताच त्यांनी डावखरेंवर नाव न घेता जोरदार टीका करत पहिला वार केलाय। कोकण पदवीधर मतदारसंघात गेल्या 12 वर्षात गटारं पायवाटांशिवाय पदवीधरांसाठी ठोस कामं झालं नसल्याची टीका पानसे यांनी केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी पानसेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली। त्यानंतर मनसेच्या ठाणे कार्यालयात पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केलाय। लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेनं कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपला धक्का दिल्यानं राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्यात। या मतदारसंघासाठी आमचा जाहीरनामा किंवा वचननामा नाही तर रोजगारनामा असेल असंही त्यांनी सांगितलं। या निवडणुकीत भाजपचा पाठिंबा घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे। यावर आमचा पक्ष आदेशावर चालतो, आपण मनसेकडून लढत आहोत, मात्र युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे हेच घेतील असंही पानसेंनी स्पष्ट केले। आमची त्यांच्याशी चर्चा झाली नाही किंवा त्यांनीसुद्धा आमच्याशी चर्चा केली नाही असे ठाणे पालघरचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून तुम्ही जर पत्र वाचलं असेल तर पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मला संधी दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून मी ही निवडणूक लढत आहे, स्वतंत्र निवडणूक। आणि यातला तुमचं एका प्रश्नाचं उत्तर देतो की हे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र सैनिकांनी या निवडणुकीला उत्तम काम केलं असं सर्व पक्ष म्हणतात। जर आमची लोक दुसऱ्यांच्या निवडणुकीला एवढं उत्तम काम करू शकतात तर ही आमची स्वतःची निवडणूक आहे। त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की दोडा मार्गपासून ते पालघरच्या डहाणूपर्यंत आमचे सगळे कार्यकर्ते आज दुपारपासून एवढ्या जोरात कामाला लागलेले आहेत की सगळीकडनं मतदान याद्या या उमेदवार जाहीर झाल्याच्या नंतर दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्येक तालुका अध्यक्षाने जाऊन स्वतःची मतदार यादी घेतली आणि त्यावर काम सुरू केलं। आम्ही अजून पोचलो नाही, परंतु आमच्या लोकांनी खाली काम सुरू केलेलं आहे आणि 2-3 दिवसामध्ये याचा एक उत्तम रिझल्ट येईल। जवळजवळ 34,000 नोंदणी ही आम्ही आमच्याकडनं केलेली आहे। आम्ही आमच्याकडनं आलेले जेवढ्या नोंदणी केलेली आहे त्याच्या जवळजवळ 85% नावं ही आलेली आहेत, नोंदवून आलेली आहेत। आता आम्ही त्यांच्यावर आमचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तुम्ही त्यांच्याकडे पाठिंबा मागणार का महायुतीकडे किंवा भाजपकडे? स्वतंत्र लढणार तुम्ही? आता आमची भूमिका ही स्वतंत्र लढण्याची आहे। आम्ही या बाबतीत कोणाशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही, तर त्यांनी आमच्याशी कुठली चर्चा केली ना आम्ही त्यांच्याशी चर्चा केली। आमचा उमेदवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून आम्ही आमचं आजपासून काम सुरू केलेलं आहे। 2012ला मनसेने निलेश चव्हाण यांना पाठिंबा दिला होता, आता अशी काय गणित आहे की तुमच्याकडे? आता आमच्याकडे 35,000 स्वतः नोंदवलेली मतं आहेत। स्मार्ट सिटीच्या शहराला लागून असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊरच्या जंगलातील 12 पाणवठे, डोह आणि झऱ्यांच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वन्यजीव प्राण्यांची गणना 42 वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून केली आहे। यामध्ये तब्बल 5 बिबट्यांचा या जंगलात मुक्त संचार आढळून आला असून हरिण, सांबर, माकड, ससा, रानडुक्कर, साळिंद आणि मांजरी आदी 152 वन्यजीव प्राण्यांचा वावर असल्याची नोंद वन अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव प्रेमींनी मचान सर्वेक्षणाद्वारे केली आहे। शहराजवळील येऊरचं जंगल हे निसर्गाचं वरदान ठाणेकरांना लाभले। विविध रंगीबेरंगी पाना फुलांची वनसंपदा, औषधी वनस्पती, वेली आदींनी नटलेल्या येऊरच्या जंगलात मनसोक्त वावरणारे वन्यजीव प्राणी, पशुपक्षी जंगलातील पाणवठ्यांवर रोज रात्री पाणी पिण्यासाठी येत असतात। दिवसभराच्या कडकडीत उन्हामुळे तहानलेले, व्याकुळ झालेले पशुपक्षी, वन्यजीव प्राणी रात्रीच्या अंधाराचा सहारा घेऊन पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येतात। बुद्धपौर्णिमेच्या चांदण्यामध्ये ते रात्री स्पष्ट दिसतात। त्यामुळे वनविभागाकडून काल बुधवारी बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीव पशुपक्षी गणना करण्यात आली।
येऊरप्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणीगणना करण्यात आली आहे. येऊरच्या जंगलातील ठिकठिकाणच्या पानवट्याच्या काही अंतरावरील झाडांवर मचाण बांधून त्यावर 42 वन अधिकारी, वनपाल, वनसंरक्षक तैनात करून त्यांच्याकडून दुर्बिणींच्या साहाय्यानं पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची आणि पशुपक्ष्यांची नोंद रात्रभर करण्यात आली आहे, असं येऊरचे वन अधिकारी संजय सोनटक्के यांनी सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे हे दुसऱ्या क्रमांकाच्या गर्दीचं स्थानक म्हणून ओळखलं जातं. या स्थानकाची प्रवाशांची गर्दी सामावून घेण्याची क्षमता आता संपल्यानं रेल्वे प्रशासनाकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6च्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या बाजूनं सुमारे 5 ते 10 फूट रुंदी वाढवली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला हे रुंदीकरण सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या रुंदीकरणामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्यस्थितीत येथे 7 ते 7.5 लाख प्रवाशांची गर्दी असते. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळते. विशेषतः प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6वर तुफान गर्दी असते. लोकल पकडण्यासाठी प्रवासी उभे असतात, मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्यानं प्रवाशांसाठी धोका वाढलाय. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीनं रेल्वेकडून हालचालींना वेग आलाय. जून महिन्याच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्मचं काम सुरू होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6वरून लोकलबरोबर लांब पल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या थांबतात. 24 डब्यांची ट्रेन थांबणाऱ्या प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्यामुळे गर्दीच्या वेळेत 5 आणि 6 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5च्या मधोमध मोठी जागा असल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या बाजूनं कमाल रुंदी 3 मीटरनं वाढवण्यात येणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात. मात्र आमदार जितेंद्र आव्हाड हे या मुद्द्यावरून कमालीचे आक्रमक झालेत.
शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या हालचालींना जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून विरोध केलाय। त्यासाठी जितेंद्र आव्हाड हे आगामी बुधवारी 29 मे रोजी महाड येथे जाऊन मनुस्मृतीची होळी करणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथेच मनुस्मृतीची होळी केली होती। ही बाब लक्षात घेत सरकारचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड देखील महाड येथे मनुस्मृतीची होळी करणार आहेत। मनुस्मृतीमधील 3 श्लोकांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भातल्या सरकारच्या निर्णयाविरोधात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केले। ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांचे अधिकार नाकारले, ज्या मनुस्मृतीमुळे आपले पूर्वज 5000 वर्ष त्रासात जगले, तीच मनुस्मृती पुन्हा एकदा हे सरकार आणत आहेत, याचा तीव्र विरोध व्हायला हवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी या मनुस्मृतीचं दहन केलं त्याच ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊन याचं दहन करणार आहोत आणि सरकारचा निषेध करणार आहोत। त्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले। सत्ताधारी मागच्या दारानं त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करू पाहत आहेत। आमचं संविधान म्हणजेच आमची मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे। ज्या मनुस्मृतीनं भारताचं वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुर्वर्णांचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धती या मनुस्मृतीनं जन्माला घातली, ती मनुस्मृती आज परत आणली जात आहे। जे लोक 1950 साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती, तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचं दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं। त्यासाठी आपण महाडला जात आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करत असून संविधानासाठी दो बलिदान असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। 25 डिसेंबर 1927 रोजी मंचावर सहस्त्रबुद्धे, चित्रे, चिटणीस आदी उपस्थित होते। त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मनुस्मृतीमधील प्रत्येक अध्याय वाचून दाखवत होते। मनुस्मृतीमधील हे अध्याय मंजूर आहेत का असंही विचारत होते। त्यावेळेस लोकांकडून उत्स्फूर्तपणे नाही असंच उत्तर येत होतं। त्यानंतर त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय जाहीर केला आणि मनुस्मृती जाळत असताना त्यांनी सहस्त्रबुद्धींना विचारलं, तुम्हाला मनुस्मृती जाळणं मान्य आहे का? त्यावर सहस्त्रबुद्धे म्हणाले, ब्राह्मण म्हणून नाहीच, परंतु माणूस म्हणून तर नाहीच नाही। या सर्वांच्या मागे जी शक्ती उभी होती ती म्हणजे तत्कालीन नगराध्यक्ष सुरवानाना उपाख्य चिटणीस यांचे नातू मिलिंद चिटणीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक संदर्भ म्हणून बुधवारी मनुस्मृती जाळण्यात येणार असल्याचंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। इथले सत्ताधारी परत एकदा मागच्या द्वारांनी त्यांच्या मनात असलेली गोष्ट पूर्ण करू इच्छित आहेत। आमचं संविधान म्हणजेच मनुस्मृती असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांच्या यादीत पुस्तकात आता मनुस्मृतीचा समावेश होत आहे। ज्या मनुस्मृतीने ह्या भारताचं वाटोळं केलं, समाजामध्ये दुही माजवली, समाजामध्ये चातुर्वर्ण्याचा निर्माण केला, जातीभेद निर्माण झाला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक देण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्माला घातली। ती मनुस्मृती परत आणली जाते। जे लोक 1950 साली म्हणाले की आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती, तीच लोक आता परत एकदा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तुम्हाला आणि मला संविधान वाचवायचं आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं। आज मनुस्मृती येते, बहुजनांनो जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला आणि मला भोगावं लागेल। त्यासाठी आपण महाडला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय। संविधानासाठी देऊ बलिदान।